जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथे उलगुलान आदिवासी शिक्षक संघटनेचा पुढाकाराने 184 सायकलींचे वाटप करण्यात आले। विद्यार्थी जीवनात कठोर मेहनतीला बुद्धिमत्तेची जोड दिली तर यशस्वी शिखरावर सहजपणे पोहोचता येते, असे प्रतिपादन सुरगाणा संस्थानाचे राजघराण्यातील वंशज अतिशराजे पवार यांनी मोतीबाग येथे जिल्हा परिषदेच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत 184 सायकल वाटप प्रसंगी केले। यावेळी व्यासपीठावर श्रीमंत अतिशराजे पवार, श्रीमंत अनुशीराजे पवार, गटशिक्षण अधिकारी उल्का देशमुख, धनंजय कोळी, कॅनरा बँकेचे समन्वयक राहुल कळमकर, भारती कळमकर, CSR फ्राम रोबेकोचे सचिन मथुरे, विनायक गावेत, संतोष देशमुख, नसीर मणियार, उलगुलान शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाध्यक्ष उत्तम वाघमारे, रतन चौधरी, भास्कर बागुल, कृष्णा देशमुख, हरिराम गावेत, सचिन राऊत आदी उपस्थित होते। यावेळी श्रीमंत पवार यांनी सांगितले की विद्यार्थ्यांवर आमचा विश्वास आहे, तुमच्याकडे बुद्धी, मेहनत करण्याची तयारी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःला कधीही कमी समजू नका। सायकल आमची, स्वप्ने तुमची ती साकार करण्याचे काम विद्यार्थ्यांचे आहे। गटशिक्षण अधिकारी देशमुख म्हणाल्या की तालुका हा जरी आकांक्षित असला तरी सायकल मिळाल्यास मुलींची उपस्थिती वाढणार आहे। शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक, नृत्य, कला, क्रीडा यामध्ये तालुक्यातील विद्यार्थी राज्य बरोबरच राष्ट्रीय पातळीवरील नैपुण्य मिळवत आहेत। यापूर्वी तालुक्यात सलग 3 वर्षे 150 सायकलींचे वाटप उदात्त हेतूने आर्थिक दुर्बल घटकातील मुलींची पायपीट थांबावी, वेळेत उपस्थित राहावे यासाठी सायकल वाटप करण्यात आले आहेत। यावर्षी नव्याने जिल्हा परिषद शाळा मालगव्हाण, देवलदरी, बुबरी, डोल्हारे या शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। त्यांना उलगुलान आदिवासी शिक्षक संघटनेतर्फे रोख रक्कमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली। यावेळी शिक्षक अशोक भोये, बाळू आहेर, योगीराज भोये, रामदास गायकवाड, देवीदास पालवी, देवराम खांडवी, बापू पवार, भास्कर पवार, राजू वाघमारे, सहपालक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका निर्मला बागुल यांनी केले। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।